नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या महासरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राथमिक शिक्षक जे आहेत, जे जिल्हा परिषद, मनपा, नपा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिक्षक जे कार्यरत आहेत, प्राथमिक शिक्षक, तर त्यांच्यासाठी एक मोठी शैक्षणिक घडामोड आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। शिक्षकांचे जे अतिरिक्त काम आहे ते काही थांबायचं नाव घेत नाही। शिक्षकांना अतिरिक्त काम आणि अजून कामाचा जास्त लोड हा देण्यात येत आहे। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा शिक्षकांना जास्त काम करावे लागणार आहे। कोणती शैक्षणिक घडामोड घडली आहे ती आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायची आहे। जर तुम्ही चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपण सर्व प्रकारच्या शैक्षणिक घडामोडी, शिक्षक भरतीच्या माहिती, टी CTT याविषयी सर्व माहिती आपण देत असतो। तर चला पाहू आपण ही महत्त्वाची अपडेट। तर पहा, महत्त्वाचे अपडेट काय असणार आहे। जिल्हा परिषदमधील प्राथमिक शिक्षकांना आता अंगणवाडीत सुद्धा शिकवावे लागणार आहे। येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद शिक्षक, नपा शिक्षक, मनपा शिक्षक या सर्व संस्थांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिक्षकांना येणाऱ्या काळामध्ये जे अंगणवाडीचे वर्ग आहेत त्यामध्ये सुद्धा शिकवावे लागणार आहेत, जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांसाठी। आता काय ही महत्त्वाची अपडेट आहे ते तुम्ही पाहू शकता। पहा, प्राथमिक शाळांतील शिक्षकांना आता अंगणवाडीतही शिकवावे लागणार आहे। या शिक्षकांनाही आठवड्यातून किमान 1 दिवस अंगणवाडीत शिकवावे अशी शासनाची अपेक्षा आहे। याबाबतचे पत्र शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहे। म्हणजे आता जिल्हा परिषद जे काही शिक्षक आहेत, जे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक आहेत, त्यांना आठवड्यातून एकदा तरी अंगणवाडीच्या वर्गांना शिकवायचं आहे। हे अतिरिक्त म्हणजे एक्स्ट्रा काम आता शिक्षकांना करावे लागणार आहे। आता त्यानुसार आता जो काही शासनाने निर्णय घेतला आहे त्याबाबतचं जे काही पत्र जारी केलं आहे त्यानुसार शिक्षक आपल्या शाळेच्या 1 किलोमीटर परिघातील अंगणवाडीतील मुलांचा पाया भक्कम करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना शैक्षणिक गरजांनुसार मार्गदर्शन करतील। म्हणजे अंगणवाडी सेविकांना तुम्ही काय करायचं आहे, मार्गदर्शन करायचं आहे। नव्या शैक्षणिक धोरणात अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व पहिलीचा वर्ग एका स्तरावर आणण्यात येणार आहे। म्हणजे आता अंगणवाडीचे जे वर्ग आहेत आणि पहिलीचा जो वर्ग आहे आपला प्राथमिकचा, तो एका स्तरावर आणण्यात येणार आहे। आता बघा, अंगणवाडीतील मुलांना प्राथमिक शिक्षणाची ओळख व्हावी, त्यांचा शिक्षणाचा पाया तयार व्हावा हा हेतू आहे। यासाठीच प्राथमिक शिक्षकांना आठवड्यातील 1 दिवस अंगणवाडीसाठी द्यावा लागणार आहे। जिल्हा परिषदेच्या शाळांतील विविध कार्यक्रमातही अंगणवाडीच्या मुलांना सहभागी करून घ्यायचं आहे। म्हणजे आता त्यांना शिकवावं लागणार आहे आठवड्यातून एकदा। त्याचबरोबर तुम्हाला जिल्हा परिषदेचे जे काही उपक्रम असतील, जे कार्यक्रम असतील, त्यामध्ये त्यांना म्हणजे अंगणवाडीच्या मुलांना सामावून घ्यायचं आहे। तर यासंबंधी काय माहिती आहे अजून पहा। प्राथमिक शिक्षकांनी अंगणवाडीच्या मुलांनाही प्राथमिक ज्ञान द्यावे अशी शासनाची अपेक्षा आहे। याद्वारे ते अंगणवाडी सेविकांना शैक्षणिक कामकाजात मदत करतील, शिवाय अंगणवाडीतील मुलांचा शिक्षणासाठीचा पायाही भक्कम करतील। म्हणजे आता नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार तुम्हाला अंगणवाडीत शिकवावे लागणार आहे आठवड्यातून एकदा। म्हणजे थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट तुम्हाला घ्यावे लागणार आहेत। आणि तुम्हाला इतर शाळेच्या आपल्या जे कार्यक्रम असतील, जिल्हा परिषदेचे किंवा नपाचे, मनपाचे, त्या कार्यक्रमातसुद्धा त्यांना जे अंगणवाडीचे मुलं आहेत त्यांना सामावून घ्यायचं आहे। आणि अंगणवाडी सेविकांनासुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, मार्गदर्शन करायचं आहे। ही एक महत्त्वाची शैक्षणिक घडामोड आहे। तर अशाच प्रकारच्या घडामोडी, शैक्षणिक क्षेत्रातल्या घडामोडी, टी CTT, शिक्षक भरती, इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या अपडेट्स, सरळ सेवा भरतीच्या अपडेट्स यासाठी किंवा या परीक्षांच्या मार्गदर्शनाकरता आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।